वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड शेवटचे 50 प्रश्न पाहणार आहोत। परीक्षेला फक्त 24 तास बाकी आहे आणि परीक्षेच्या 24 तास पूर्वी तुमच्यासाठी 50 सिलेक्टेड प्रश्न शेवटचे 50 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कारण जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाईल तशाच प्रकारचे प्रश्न संपूर्ण अनालायसिस करून आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सुपर फास्ट 50 प्रश्न, शेवटचे 50 प्रश्न आपण फक्त 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। नॉन स्टॉप म्हणजे डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर हे बघा, प्रश्न आहे की मधु लाडू खात असे, या वाक्यातील काळ ओळखा। तर हे बघा 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की मधु लाडू खात असे। ऑप्शन जे 1 असेल रीती भूतकाळ, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न 2 आहे की थंडी या नामासाठी योग्य विशेषण कोणते? तर हे बघा, थंडी या नामासाठी योग्य विशेषण म्हणजे गुलाबी। ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर असणार आहे। प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या 24 तास पूर्वी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न असणार आहे। प्रश्न आहे की हे बघा, पुढीलपैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल? आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। लॉजिकली एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि लक्षात ठेवा की विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर असणार आहे। हे बघा, या ठिकाणी अंडरलाइन केलेले शब्द आहे झाडांच्या, म्हणजे कुणी झाडांच्या फांद्यावर चढलेले, या वाक्यातील विभक्ती ओळखा। 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे डी असेल षष्टी अनेकवचन म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 4 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिले नाही? तर हे बघा, अमृतवेल हे पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिले नाही म्हणजे ऑप्शन जे 1 असेल। सर पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 1 असेल योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न 6 दिलेला आहे की स्वभाव प्लस उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? तर हे बघा, स्वभोक्ती म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 3 असेल योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, सर प्रश्न दिलेला आहे की शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द कोणता? 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि अचूक शब्द म्हणजे प्रतिकूल, ऑप्शन 3, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे। प्रश्न जशा प्रकारे विचारलेला आहे की हे बघा, गुलाब, बारदान, गालीचा, अब्रू हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? तर हे बघा, हे शब्द जे आहे ते फारसी शब्द आहे म्हणजे ऑप्शन जे 3 असेल। सर पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न 9 दिलेला आहे की चोर भय या शब्दातील योग्य समास ओळखा। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि चोर भय या शब्दातील जे समास असणार आहे ते तत्पुरुष समास असणार आहे म्हणजे ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे आहे की वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। आता हे बघा, वाक्य दिलेलं आहे की कुत्रा भुंकू लागताच मुले पडू लागली, अशा प्रकारे एक वाक्य दिलेलं आहे आणि क्रियापदाचा प्रकार कोणता? तर संयुक्त क्रियापद म्हणजे ऑप्शन जे बी असेल। पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। महाटेट 28 जून 2026 आणि सीटेट
6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमचे फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण 50 सुपर फास्ट प्रश्न नॉन स्टॉप या ठिकाणी पाहत आहोत. प्रश्न दिलेला आहे की पूजा उद्या येणार आहे ना, वाक्याचा प्रकार कोणता. सोपा प्रश्न आहे, प्रश्नार्थी वाक्य असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे की पुढील पैकी निश्चितपणे एकवचनी शब्दाचा पर्याय कोणता. शब्द समजून घ्या, प्रश्न समजून घ्या, प्रश्न वाचून घ्या. तर बघा पोते या ठिकाणी एकवचनी शब्द असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न दिलेला आहे की संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते, या ओळीतील अलंकार कोणता. तर बघा सो या वर्णाची पुनरुक्ती झालेली आहे, म्हणजे अनुप्रास अलंकार उत्तर असेल. ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 14 दिलेला आहे की धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता. तर बघा धूम ठोकणे म्हणजेच वेगाने धावणे. ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन 1 योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की मराठीतील आद्य ग्रंथ कोणता. तर बघा आद्य गद्य ग्रंथ कोणता विचारलेला आहे. जर गद्य विचारला तर लीळाचरित्र म्हणजे लीलाचरित्र, आणि जर पद्य विचारला तर विवेक सिंधू असू शकतो, परंतु या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन 2. ऑप्शन 2 उत्तर असणार आहे. काही सूचना दिलेली आहे बघा प्रश्ना संदर्भात की विवेक सिंधू कवी मुकुंदराज हा पहिला काव्यग्रंथ पद्य मानला जातो, तर लीळाचरित्र पहिला गद्यचरित्र ग्रंथ आहे. चला पुढचा प्रश्न आहे की भास्कर या शब्दातील योग्य अचूक लघुक्रम ओळखा. तर बघा ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 17 आहे की हे बघा प्रश्न 17 दिलेला आहे की लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता. तर बघा लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता प्रश्न अशा प्रकारे आलेला आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल पृथ्थकरण, म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. अचूक शब्द राहणार आहे. प्रश्न 18 सोपा प्रश्न है, अव्ययभावी समासातील शब्द कोणता. अगर आपको ये क्वेश्चन हिंदी में आता है तो आंसर सेम रहेगा, क्योंकि गैर हजर अव्ययभाव समास हिंदी में भी होता है और मराठी में भी होता है. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन 1 बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 19वा प्रश्न बघा. 19वा प्रश्न दिलेला आहे की प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे. तर बघा आत्मवृत्तात्मक, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन 1 बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे की पळसाला पाने तीनच या म्हणीच्या अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण कोणती. तर बघा घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 परीक्षेला फक्त 24 तास बाकी आहे आणि तुमच्यासाठी अपडेट प्रश्नसंच कॉम्बो पॅक अवेलेबल आहे. मित्रांनो 699 मध्ये तुम्ही दोन्ही पेपरसाठी या ठिकाणी प्रश्नसंच परचेस करू शकतात. परीक्षेच्या दृष्टीने 28 जून 2026 च्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट हे प्रश्नसंच या ठिकाणी असणार आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. संपूर्ण सूचना संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिलेली आहे. व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 21वा प्रश्न काय दिलेला आहे बघा. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण. विनोबा भावे, म्हणजे गीताई या ग्रंथाचे लेखक विनोबा भावे आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 22 दिलेला आहे. एक लॉजिकली प्रश्न विचारलेला आहे, कारण परीक्षेमध्ये जे सूक्ष्म बदल झालेला आहे त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की शाळेच्या स्नेह संमेलनासाठी मान्यवर लोकांना पाहुणे म्हणून बोलविण्यासाठी लिहिलेले पत्र कोणत्या प्रकाराचे असेल. तर निमंत्रण पत्र, म्हणजे ऑप्शन जे 4 असेल. पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे की घोडे बांधण्यासाठी किल्ल्यावरील जागा. तर बघा घोडे बांधण्यासाठी किल्ल्यावरील जागा म्हणजे पागा. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन 2 बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 24 आहे की जो अभ्यास करतो
तो यशस्वी होतो. या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकाराचे आहे? महत्वपूर्ण प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि संबंधी सर्वनाम म्हणजे जो हे कोणते सर्वनाम आहे? तर संबंधी सर्वनाम आहे. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 25 दिलेला आहे की मुले खेळली असतील. या वाक्याचा काळ ओळखा. तर हे बघा, मुले खेळली असतील म्हणजे पूर्ण भविष्य काळ असणार आहे. ऑप्शन जे बी असेल सर, पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 26 मस्त एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ओके, प्रश्न काय आहे की प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? लक्षात ठेवा, प्रामाणिकपणा म्हणजे भाववाचक नाम. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन 3 बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 27 दिलेला आहे की पूल शब्दाचे लिंग कोणते? तर हे बघा, तो पूल म्हणजे पुल्लिंग. ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न 28 विचारलेला आहे की पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? तर हे बघा, वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द म्हणजे पाखरू. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 29 दिलेला आहे की पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आपल्याला 4 ऑप्शंस दिलेले हैं आणि शुद्ध शब्द कौन-सा? जिस प्रकार से हिंदी में प्रश्न पूछा जाता है कि वर्तनी के हिसाब से सही शब्द का चयन कीजिए. तर हे बघा, वायुपुत्र म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 असेल आपला या ठिकाणी बरोबर आणि राईट उत्तर असणार आहे. प्रश्न 30 दिलेला आहे. हे बघा, प्रश्न 30 दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामाचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही? तर हे बघा, मनुष्य आणि गोड या ठिकाणी भाववाचक नाम तयार होणार नाही जर आपण वा प्रत्यय लावला. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 31 आहे की ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहे? तर लक्षात ठेवा, या शब्दामध्ये एकूण 11 वर्ण आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल सर, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रत्येक प्रश्न ज्याचे परीक्षेच्या दृष्टीने परीक्षेच्या 24 तास पूर्वी परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न असणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2 साठी. कारण जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तशाच प्रकारचे फायनल 50 प्रश्न, शेवटचे 50 प्रश्न आपण हे नॉन स्टॉप व्हिडिओमध्ये पाहत आहोत. प्रश्न 32 दिलेला आहे की कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर हे बघा, कद्रू या शब्दासाठी, कद्रू म्हणजे कंजूस, कंजूस या शब्दासाठी योग्य विरुद्धार्थी शब्द म्हणजे उदार. ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की जे चकाकते ते सारे सोने नसते या वाक्यातील विशेषण वाक्य कोणते? तर हे बघा, विशेषण वाक्य म्हणजे जे चकाकते. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल सर, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 24 दिलेला आहे की खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ण प वर्गातील आहे? तर हे बघा, प, फ, ब, भ, म. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 मो दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे? तर लक्षात ठेवा, कोलंबसाचे गर्वगीत हे काव्यरचना कुसुमाग्रज यांची आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकी कोणी लिहिली आहे? तर हे बघा, रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकी महेश एलकुंचवार यांनी लिहिली आहे. ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 37 विचारलेला आहे की आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर हे बघा, आमंत्रित या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द म्हणजे अंगतुक. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन 2 बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लॉजिकली प्रश्न विचारलेला आहे की हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात. या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? तर हे बघा, विशेष नाम आलेला आहे, सर्वनाम आलेला आहे आणि सामान्य नाम सुद्धा आलेला आहे, परंतु भाववाचक नाम या ठिकाणी आलेला नाही. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. उपसर्ग घटित शब्द कोणता? तर हे बघा, वी उपसर्ग लागलेला आहे आणि शेष हा मूळ शब्द आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल,
सर पर्याय जे एक दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे राईट आन्सर असणार आहे. 40वा प्रश्न दिलेला आहे की प्रत्यय घटित शब्द कोणता, तर हे बघा चरव या ठिकाणी प्रत्यय घटित शब्द असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. तर सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे. आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे, हे बघा प्रश्न 41 दिलेला आहे की मुलाने बैलास मारले, वाक्याचा प्रयोग ओळखा. आता हे बघा मुलाने बैलास मारले म्हणजे भाव्य प्रयोग असणार आहे. ऑप्शन डी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी दिलेला आहे आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न 42 दिलेला आहे की मनू प्लस अंतर या पोट शब्दापासून तयार होणारा अचूक शब्द कोणता किंवा अचूक जोड शब्द म्हणजे मनवंतर. ऑप्शन जे 2 असेल. सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 43 दिलेला आहे की शब्दाच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहे. 4 अविकारी आहे आणि 4 विकारी आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल. पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे साहित्यकार, रचनाकार, कवि इनको लेकर हिंदी में भी क्वेश्चन पूछे जाते हैं और मराठी में भी क्वेश्चन पूछे जाते हैं. मतलब पेपर 1 और पेपर 2 मार्क्स के लिए आपको प्रश्न पूछे जाते हैं, याद रखेंगे. फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण, तर लक्षात ठेवा फमू शिंदे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल. सर पर्याय जे 3 दिलेला आहे, सॉरी पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. खालीलपैकी प्रत्ययरहित विभक्ती कोणती, सोपा प्रश्न आहे. प्रथमा विभक्ती जे आहे ते प्रत्ययरहित आहे. ऑप्शन जे 2 असेल योग्य उत्तर, बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे की साध्य पर्वतीतील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण, ग्रेस, कवी ग्रेस उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 दिलेला आहे. पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 47 दिलेला आहे की मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. वाक्प्रचार ओळखा, सॉरी वाक्य प्रकार ओळखा. ओके, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. संयुक्त वाक्य असेल. ऑप्शन जे 3 असेल. सर पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर, बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की काळे भोर डोळे सुंदर दिसतात, वाक्यामध्ये उद्देश कोणते आहे, तर बघा डोळे या ठिकाणी उद्देश असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल. पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. 2 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. थंबनेल मध्ये सुद्धा आपण मागच्या वर्षी हा प्रश्न लावला होता की मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे, 2025च्या परीक्षेमध्ये पेपर 1 मध्ये आला होता, सिंधुताई सपकाळ. ऑप्शन जे 2 असेल. सर पर्याय जे 2 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन 2 योग्य उत्तर असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे की त्र्यंबक बापूजी ठोंबरे डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध आहे, तर बघा बालकवी म्हणून प्रसिद्ध आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो मराठी विषयाच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप क्वालिटी 50 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत. मित्रांनो परीक्षेला फक्त 24 तास बाकी आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आणि जर तुम्हाला मराठी पेपरसाठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी प्रश्नसंच पाहिजे असेल तर 100 रुपयामध्ये पेपर 1 आणि 100 रुपयामध्ये पेपर 2 साठी तुम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका मिळणार आहे विथ उत्तर सूची, विथ आन्सर की. म्हणजे पेपर 1 साठी 10 प्रश्नपत्रिका आणि पेपर 2 साठी मराठी विषयाची 10 प्रश्नपत्रिका, जे आपण 28 जून 2026 मराठी विषय पेपर 1 आणि पेपर 2 साठी तयार केलेले आहे. मित्रांनो कारण जशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे तसेच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाईल. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.